पूर्णपणे आज अंजनगावमध्ये आणि पूर्ण माढा परिसरामध्ये शांतता आहे. सगळ्यांनी सहकार्य केलं. येथील नागरिक, येथील समाज, प्रशासन, पोलीस, रेव्हेन्यू, भूमी अभिलेख, काही सुज्ञ समाजकारणी आणि राजकारणी यांनी सगळ्यांनी सहकार्य केलं आणि त्यामुळे मागच्या 3 दिवसापासून इथे जो किंचित तणाव निर्माण झाला होता तो आज पूर्णपणे निवळलेला आहे. इथे जो वाद निर्माण झाला होता त्याच्यावर तोडगा काढण्यात आलेला आहे आणि कायद्याच्या चौकटीत बसेल अशा प्रकारे त्याचं सोल्युशन काढण्यात आलेलं आहे. यामध्ये अथकपणे माननीय पालकमंत्री आणि इतर माजी आमदार यांनी सुद्धा सहकार्य केलं. आता मला आशा आहे की येथील जनता एकोप्याने अशाच प्रकारे नांदेल आणि या गावामध्ये पुढची येणारी यात्रा आणि इतर सगळे सण एकत्रपणे साजरे होतील. मला अजून इथे सांगावं वाटतं की इथे ज्या प्रकारे काही घटकांनी बाहेरून येऊन शांतता बिघडवण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या मागे फूस लावण्याचा प्रयत्न केला, यांचा नक्कीच पोलीस खात्यामार्फत शोध घेण्यात येईल. एकूण 6 गुन्हे आम्ही इथे दाखल केलेले आहेत आणि या गुन्ह्यांमध्ये जो कोणी इन्व्हॉल्व असेल, ज्यांनी कोणी फंडिंग केलं असेल, ज्यांनी कोणी सोर्स वापरले असतील किंवा इतर जिल्ह्यातून येऊन इथे कोणाला प्रोत्साहन देऊन गुन्हे घडवून आणले असतील तर नक्कीच त्यांचाही शोध आम्ही घेऊ आणि त्याच्यासाठी आमची यंत्रणा कार्यरत झालेली आहे. आज आम्हाला इथे विविध प्रकारच्या उपाययोजना 2 दिवसापासून कराव्या लागल्या. आम्हाला बाहेरून इथून पोलीस मुख्यालय मुंबईतून पाठिंबा मिळाला, तिथून आम्हाला मनुष्यबळ पुरवण्यात आलं. कोल्हापूर रेंजमधून इतर जिल्ह्यातून आम्हाला पोलीस मनुष्यबळ आणि SRPF आणावी लागली, परंतु कोणताही इथे अनुचित प्रकार त्याच्यानंतर घडला नाही, जे सुरुवातीला थोडाफार गैरसमजुतीतून घडला. पण आता इथे पूर्णतः शांतता आहे आणि यापुढे शांतता कायम राहील आणि इथे नागरिक सहकार्य करतील अशी मला पूर्ण आशा आहे. किती जणांवरती गुन्हे दाखल केलेत आणि काय इथे संख्येला महत्व नाही. मी सांगितलं आपल्याला की सुरुवातीला जे काही दगडफेक गेली, शासकीय मालमत्तेचं नुकसान झालं, काही कर्मचारी आमचे जखमी झाले, त्याच्यामध्ये जी काही संख्या निघेल ती आम्ही ठरवलेली आहे ऑलरेडी. जे काही नाव आहेत त्या FIR मध्ये त्याच्यामध्ये सिरियस हल्ल्याचे कलम आहेत, सरकारी मालमत्ता वाहनाचे नुकसान करण्याचे आहे आणि काही विनापरवानगी आंदोलन करण्याचे सुद्धा आहे. तर त्याच्यामध्ये व्हिडिओ आणि इतर फुटेजेस बघून आणि साक्षीदारांची जी काही माहिती आहे त्याच्याकडून आम्ही त्यांचे नाव निष्पन्न करू आणि काही नाव ऑलरेडी आमच्या पोलीस खात्याकडे, तपासणी अंमलदारांकडे आलेली आहेत. सर, ज्या ठिकाणी जे रास्ता रोको करण्यात आलं, 2 दिवस ठिय्या देण्यात आला, त्यामुळे रस्त्याला अडथळा निर्माण झाला, त्या संदर्भात काही गुन्हे दाखल होणार आहेत किंवा झालेले आहेत? आम्ही तेच आपल्याला सांगितलं की विनापरवानगी आंदोलन ज्यांनी केलं त्या सगळ्यांवर गुन्हे दाखल आहेत आणि उर्वरित अजून काही शिल्लक प्रक्रिया असेल स्टेशन डायरीमध्ये आम्ही नोंदी केलेल्या आहे, तर त्याचाही आम्ही मागोवा घेऊ. त्याच्यातूनही CCTV फुटेज आमचे इच्छा अधिकारी आणि SP पुन्हा बघतील आणि त्याच्यात गरज असेल तर नवीन गुन्हे सुद्धा दाखल करू. खरं तर राज्यभरात हे पेव जे आहे किंवा ही जी पद्धत आहे की अचानकपणे रातोरात पुतळे आणायचे, उभं करायचे, त्यामुळे कुठेतरी समाजाची शांतता बिघडते, पोलीस प्रशासनावर मोठा ताण निर्माण होतोय. काय उपाययोजना या संदर्भातल्या आपण काही करताय का किंवा त्या संदर्भात काही नियोजन आहे? याच्यामध्ये